अनेक वर्ष नोकरी करून निवृत्तीनंतर पुण्यातील एका जोडप्यानं आपल्या घराजवळील क्षेत्रात देशी गुलाब फुलवून उच्च प्रतीचं गुलकंद बनवत उतार वयात हे जोडपं उद्योजक बनलंय। ही कहाणी आहे पुण्यातील भोर तालुक्यातील रावडी या ठिकाणचे वर्षा विश्वास जोशी आणि विश्वास जोशी या जोडप्याची। घरगुती देशी गुलाबापासून जोशी फूड्स या नावानं गुलकंद निर्मिती उद्योग त्यांनी सुरू केला आणि गेल्या 4 वर्षापासून हे गुलकंद विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला। गेल्या 40 वर्षापासूनचे घराजवळचे 10 गुंठे क्षेत्र पडीक होतं। त्यावर देशी गुलाबाची 350 झुडपं लावली। पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांनी कोविड काळात हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। वर्षाकाठी मागणीनुसार 500 किलो गुलकंद तयार करून त्याची विक्री त्यांनी केली। त्यांना यासाठी साधारण 300 ते 400 रुपये प्रति किलो दर मिळतो। नमस्कार, मी विश्वास हरी जोशी, माझी पत्नी वर्षा विश्वास जोशी। आम्ही हा कोरोना काळामध्ये गुलकंदाचा व्यवसाय सुरू केला। सहज म्हणून एक प्लॉट डेव्हलप झालेला होता, करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक 10 गुंठ्याच्या ह्याच्यामध्ये गुलाबाची झाडं, आंब्याची झाडं अशी लावली आणि जशी फुलं यायला लागली, नेमका फुलं यायचा हे सुरू झाला आणि कोरोना सुरू झाला। त्यामुळे काय करायचा प्रश्न पडला। हळूहळू मग त्याचा गुलकंद करायला आम्ही सुरुवात केली। ट्रायल अँड एरर मेथड प्रयोग करत गेलो, साखरेचं प्रमाण ठरवत गेलो, त्याची टेस्ट करत गेलो। टेस्ट करायला मार्केट बाहेर नव्हतं, त्यामुळे आम्ही टेस्ट करत गेलो आणि एक विशिष्ट प्रमाणावर ह्याच्यावर आलो। आता आम्ही 3-4 प्रकारचे गुलकंद तयार करतो। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथे खानसरीचा पॅकेटचं लेबल लावलेलं आहे। हे इकडे साधा गुलकंद आहे, म्हणजे साधी साखर वापरून केलेला। त्याच्यानंतर तिसरा खडी साखरेचा। हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांना प्रेरणा मिळत चालली आहे की काहीतरी आपण जर शेतावर आधारित काही उद्योग करायचं म्हटलं तर हे करू शकतो। कारण ज्यांनी हे सगळं पाहिलं, जाणून घेतलं ते खूप खुश झाले। याला काही वयाचं बंधन नाही। आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, 2 जण, आणि आम्ही फुलं काढायला जातो। कोणी पाहुणे आले तर तेही आमच्याबरोबर फुलं काढायला येतात आणि त्यामुळे व्यायाम होतो, फुलं काढणं होतं, थोडंसं श्रम केल्यासारखं समाधान मिळतं, काही मिळाल्याचा आनंद मिळतो आणि तरुणांना त्याची प्रेरणा सहज मिळू शकते। नोकरी करून गावाकडे राहून उतार वयात स्वकष्टार्जित 4 पैसे मिळतात, व्यायामही होतो आणि मन गुंतून राहतं। मोकळा वेळ सत्कारणी लागतो, आनंदी जीवन जगता येतं, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्यांनी व्यक्त केली। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।